आणि आता प्राइम टाइमची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं। योग्य वेळी उत्तर देईन अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिलेली आहे। देवेंद्र फडणवीस आज नागपुरातील महारोजगार मेळाव्याला उपस्थित होते आणि त्यावेळी त्यांना पत्रकारांनी मनोज जरांगेंनी केलेल्या टीकेबाबत प्रश्न केला असता अगदी मोजक्या शब्दात फडणवीसांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे। मराठा आरक्षण प्रश्नाचे गुन्हे दाखल होते ते मागे घेतले नाहीत, त्यामुळे जरांगे सर तुमच्यावर आता टीका करायला करतायत। योग्य वेळी सगळ्या गोष्टींचा खुलासा मी करेन। राज्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापलंय आणि मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबर पर्यंतची डेडलाईन दिलेली आहे। तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळांसह त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर देखील निशाणा साधलाय। मराठ्यांच्या अंगावर किती मराठी घालणार पाहूयात असं म्हणत तुमचा सामना मराठा समाजाशी असल्याचा इशारा मनोज जरांगेंनी फडणवीस यांना दिला। तर फडणवीसांविरोधात टीका सहन करणार नाही असा इशारा नितेश राणेंनी जरांगेंना दिला। फडणवीस साहेब बी किती मराठ्याच्या अंगावर किती मराठे घालणार आहेत बघूयात। मराठाही बघतोय, हाय शांत राहू द्या, शांत आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे, राहू द्या शांत। कशाला वातावरण ढवळीता नका। तुमच्या डोक्यातलं काय विषारी विचार असेल तर मराठ्यांच्या नेत्याच्या डोक्यात नका ओतू। या देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं, असंख्य मराठा समाजासाठी योजना जाहीर केल्या। त्यांच्या विरोधात अगर तुम्ही भूमिका घ्यायला सुरू कराल तर गाठ या मराठ्यांची आहे याची हे लक्षात राहून दे। ते गेल्याने शिकायचं बंद करा म्हणा तुम्ही। आता तुम्हाला लय वेळ सांगितलं आम्ही, तुम्ही शांत राहा, आम्ही तुमचा आदर करतोय। तुम्ही दरबारींना टोकरीत असलात तर नावेला जण आम्हाला तुम्हाला उत्तर द्यावं लागतील ना। आता हे शेवटचं सांगतो की त्यांनी जरा धीरानं घ्यावं। मराठा समाजाच्या विरोधात त्यांनी जाऊ नये, कारण त्यांनी मराठा समाजासाठी खूप काम केलेलं आहे। म्हणून त्यांनी समितीतही काम केलेलं आहे, म्हणून त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे। म्हणून आत्तापर्यंत आम्ही त्यांच्या बोललो नाही। ते खूप खालच्या टोकाला जाऊन कित्येक वेळेस तरी बोललेले आहेत। आम्ही सोडलं याचा अर्थ त्यांनी बी थोडा आता समजून घ्या, नसता आम्हालाही बोलावं लागणार आहे। नितेश राणेंपाठोपाठ भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी देखील जरांगे पाटलांवर निशाणा साधलेला आहे। जरांगे पाटील राजकीय भाषा करू लागलेत असं लाड म्हणालेत। तर लेकरू लेकरू म्हणत राजकीय ढेकरू द्यायला सुरू केल्याचा टोला प्रसाद लाड यांनी लगावलाय। त्याचसोबत आदरणीय देवेंद्रजींवर राजकीय भाषा करू नका असा इशारा देखील त्यांनी दिला। फडणवीसांवरती बोलत असताना त्यांचं कार्य, त्यांचं योगदान, राज्यासाठीचं योगदान, या सर्व गोष्टी लक्षात घ्या, अभ्यास करा आणि त्यानंतर बोला। सोलापुरात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या कारवर चप्पल फेक झाली। बाळे परिसरात एका कार्यक्रमाहून निघताना काही जणांनी चप्पलांनी भरलेली पिशवी राऊतांच्या कारवर भिरकावली आणि त्यानंतर नारायण राणे जिंदाबाद अशा घोषणा करत चप्पल फेक करणाऱ्यांनी पळ काढला। तर दुसरीकडे मनमाडमध्ये ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची कार रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला। मनमाडमध्ये अंधारे सभास्थळाकडे निघाल्या होत्या आणि यावेळी शिवसेना आमदार सुहास कांतेंच्या कार्यालयाबाहेर जमावाकडून घोषणाबाजी करत अंधारेंची कार रोखण्याचा प्रयत्न केला। दरम्यान खासदार संजय राऊत यांच्या गाडीवर चप्पल फेकणाऱ्या सागर शिंदे यांना आपण चप्पल का फेकली याचं स्पष्टीकरण दिलं। की प्रत्येक वेळेस तो नाहक विनाकारण नरेंद्र मोदी साहेब असू देत, आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असू देत, आमचे राणे साहेब असू देत, प्रत्येकांवरती तोंडसुख विनाकारण घ्यायचे कामं हा करतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मराठा मोर्चाला मुक्का मोर्चा म्हणून हिनवलेलं कारण माझ्या हृदयात बसलेलं होतं, त्याच्यामुळं मी हे कृत्य केलं। काय केलं तुम्ही आज मी चपला फेकलो मी त्यांच्या अंगावर। भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या चप्पल फेकीच्या घटनेचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे। तर यामागचा मुख्य सूत्रधार कोण आहे याची सगळ्यांना माहिती असल्याचं वक्तव्य पडळकर यांनी केलंय, पाहूयात। इंदापूरमध्ये गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या चप्पल फेकीचे अनेक ठिकाणी पडसाद उमटले।
रास्ता रोको करून कार्यकर्त्यांनी चप्पल फेकीचा निषेध केला. चप्पल फेकीच्या घटनेवर गोपीचंद पडळकर यांनी कठोर शब्दात भाष्य केलं. पाठीमागे आम्ही ठामपणे खंबीरपणे उभे आहोत हा शब्द सगळ्यांच्या वतीने देतो. मी संयम पाळला नसता तर चप्पल फेक करणाऱ्यांच्या अंगावर कपडेही शिल्लक राहिले नसते, याकडे पडळकरांनी लक्ष वेधलं. या घटनेमागील सूत्रधारच मराठा आरक्षणाचा खरा शत्रू असल्याचा आरोप पडळकरांनी केला. महाराष्ट्रामध्ये अशांतता पसरवायची आहे, महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायची आहे. या सगळ्या प्रकाराच्या मागचा मुख्य सूत्रधार आम्हाला माहिती आहे, कारण जो खरा मराठा समाजाच्या आरक्षणाचा शत्रू आहे. राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या जोरदार राजकारण सुरू आहे. मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणाकरता आंदोलनं सुरू आहेत, तर ओबीसींनी त्यांच्या वाट्यातून कुणालाही आरक्षण देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यातच काही नेत्यांच्या वक्तव्यांमुळे तणाव वाढत चाललाय. हा तणाव वाढू नये याकरता सामंजस्याची भूमिका घेण्याचं आवाहन केलं जात आहे. आपलं त्या समर्थन नाही. धनगर बांधव मराठा बांधवांच्या सोबत आहे, कायम सोबत आहे. जरी ते कशामुळे केली काय मला माहित नाही, मराठ्यांच्याच पोरांनी केली का दुसरं कोणी केली याची ही शहानिशा व्हायला पाहिजे. दुसऱ्यांनीच करायची आणि उगाच मराठ्यांच्या पोरावरच असं व्हायला नको. परंतु धनगर बांधवांचे जेवढे नेते तेवढ्याचाही आपण सन्मान करतो, हे प्रामाणिकपणाने सांगतो. आरक्षणाकरता राज्य सरकारचे सगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर समाजातील सगळ्या स्तरातल्या नेत्यांनी प्रक्षोभक विधानं टाळली तर राज्यातली शांतता टिकून राहील. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. प्रभू श्रीराम हे सगळ्यांचे आहेत आणि त्यामुळे अयोध्येचा सातबारा आमच्याच नावावर असल्यासारखं भाजपने वागू नये अशी टीका संजय राऊतांनी केली. आणि ज्यावेळी शिवसैनिक अयोध्येत घुसले तेव्हा कार सेवक पळून गेल्याचा आरोप राऊतांनी केलाय. तर राऊतांच्या विधानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समाचार घेतलाय. राम मंदिर म्हणजे भारतीय जनता पक्षाची जागीर नाही आहे. या जगातल्या तमाम हिंदूंचं नव्हे तर सर्व धर्मियांचं ते प्रेरणास्थान राहील. राम हे प्रतीक. जर रामाची मालकी भाजप घेत असेल तर ते रामाचं अवमूल्यन करतात. कुछ लोग कहते थे, मजाक उड़ाते थे, उनको लगता था कि कभी भी मंदिर नहीं बनेगा, राम मंदिर नहीं बनेगा. वो कहते थे मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे. मोदी जी ने मंदिर भी बना दिया और तारीख भी बता दिया. मुंबई महापालिका निवडणुकीला मुहूर्त कधी मिळतो हे अद्याप अस्पष्ट आहे. पण असं असलं तरी मुंबई महापालिकेच्या पैशांवरून मात्र आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू झालाय. विशेषतः म्हणजे स्वतः मुख्यमंत्र्यांनीच मुंबई महापालिकेच्या निधीवरून ठाकरेंवर निशाणा साधल्यानं निवडणुकीआधीच आरोप प्रत्यारोपांचं राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय. पाहूयात. जर एफडी वाढती आहे मग याच्यापूर्वी कुठे जात होती, हा एक प्रश्न निर्माण होतो. तो योग्य वेळेला आपण बोलू. नाही, नक्कीच जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांनी स्वतःच्या खोक्यांची एफडी नक्कीच वाढवलेले असतील. मुंबई महानगरपालिकेच्या पैशांवरून रंगलेल्या हा आरोप प्रत्यारोपांचा सामना. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला मुहूर्त कधी मिळणार हा प्रश्न गेल्या जवळपास 1.5 वर्षांपासून विचारला जातोय. प्रशासक बसवून सरकार महानगरपालिकेच्या पैशांवर डल्ला मारत असल्याचाही आरोप विरोधक वेळोवेळेला करत असतात. पण विरोधकांच्या या आरोपांना आता मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय. काही लोक महानगरपालिकेच्या एफडीचे पैसे कमी झाल्याचा आरोप करतात, पण तसं न होता हे पैसे वाढल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय. आणि हे सांगताच एकनाथ शिंदेंनी आधी हे पैसे कुठे जात होते हे देखील उघड करण्याचा इशारा दिलाय. एफडी कमी झालं, एफडी कमी झालं. अरे एफडी मी आयुक्तांना विचारलं एफडी कमी झालं, ते बोलले नाही एफडी 11,000 कोटींनी वाढलं. जर एफडी वाढती आहे मग याच्यापूर्वी कुठे जात होती, हा एक प्रश्न निर्माण होतो. तो योग्य वेळेला आपण बोलू. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला ठाकरेंच्या सेनेनं सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्री बीएमसीच्या एफडीवरून अप्रत्यक्षपणे ठाकरेंना लक्ष करत असल्यानंतर आता आदित्य ठाकरेंनी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्याच एफडी वाढवल्या असतील असा प्रतिटोला लगावलाय.
जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांनी स्वतःच्या खोक्यांची एफडी नक्कीच वाढवलेले असतील, पण हे थोड्या दिवसाचा खेळ आहे. 31 डिसेंबरला हे सरकार पडणार म्हणजे पडणारच. महापालिकेच्या पैशांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. स्वतः मुख्यमंत्र्यांनी आता ठाकरेंच्या सेनेला लक्ष केल्यामुळं गेल्या 1.5 वर्षांहून अधिक काळ रेंगाळलेल्या पालिका निवडणुकांना आता तरी मुहूर्त मिळणार का, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. मुंबईच्या विकासासाठी आजवर अनेकदा सत्ताधाऱ्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवीतला पैसा वापरला आणि आता सत्ताधारी आणि विरोधक हे दोघेही एकमेकांना याच एफडीच्या रकमेवरनं घेरण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोयलकरसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. नाशिकमधील कांदा व्यापाऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. नाशिकमधील कांदा व्यापाऱ्यांनी बंद मागे घेतल्यानं उद्यापासून पुन्हा एकदा कांदा लिलाव प्रक्रिया सुरू होणार आहे. शेतकऱ्यांचं होत असलेलं नुकसान टाळण्यासाठी बंद मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचं व्यापाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आणि त्यामुळे मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरू होणार आहे. ऊस दराच्या मुद्द्यावरून अडून हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचं राजकारण तापलंय. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राजू शेट्टी यांच्यामध्ये ऊस दरावरून दरी निर्माण झाली आहे आणि त्याचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाहुयात. ऊस दरासाठी राजू शेट्टींनी आक्रमक भूमिका घेतल्यानं नेत्यांची राजकीय कोंडी सुरू झाली आहे. कोल्हापुरात हसन मुश्रीफ, सतेज पाटील या दिग्गज कारखानदारांसोबत लढाई सुरू असतानाच इस्लामपूरमध्ये जयंत पाटलांच्या सोबत शेट्टींची खणाखणी सुरू झालेली आहे. कोल्हापूर आणि सांगलीमध्ये जिथे आंदोलनाचं केंद्र निवडलं तो भाग हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा असल्यानं शेट्टींची साखर पेरणी लपून राहिलेली नाही आणि या माध्यमातून राजू शेट्टी त्यांची ताकद दाखवून देत आहेत. वसंतदादा सहकारी साखर कारखाना जो दत्त इंडियानं चालवायला घेतलाय, या कारखान्याच्या काट्यावर बसून आम्ही काटा बंद पाडणार आहोत. जोपर्यंत ते गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाचे 100 रुपये आणि या वर्षी तुटणाऱ्या ऊसाचे FRP अधिक 100 रुपये देत असल्याचं मान्य करत नाही, तोपर्यंत त्या कारखान्याचा वजन काटा सुरू होणार नाही. राजू शेट्टींच्या मतदारसंघामध्ये जयंत पाटील यांच्या विधानसभा मतदारसंघातले 2 तालुके येतात. तिथं जयंत पाटील यांचं वर्चस्व असल्यानं त्यांच्याशी राजकीय वैर शेट्टींना परवडणारं नाही. त्यातच महाविकास आघाडीनं हातकणंगले मतदारसंघ शेट्टींना सोडण्याची तयारी दाखवल्याचीही चर्चा सुरू झालेली आहे. तर राजू शेट्टींची आंदोलनं प्रसिद्धीसाठी सुरू असल्याचा आरोप जयंत पाटलांनी केलाय. कुणाची तरी नावं घ्यायची असतात, त्यामुळे काही लोक नावं घेतात. त्याच्याशिवाय तुम्ही तरी टी व्हीवर कसं दाखवणार. त्यामुळे काही कोणी बोलत असेल तर मला त्याच्यावर काही प्रतिक्रिया व्यक्त करायची नाही. कारखाने चालू आहेत, सगळं व्यवस्थित चालू आहे आणि त्याच्यावर मी काही भाष्य करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. हातकणंगले मतदारसंघ हा राष्ट्रवादीच्या वाट्याचा आहे, तर राजू शेट्टी आघाडीमध्ये सामील झाल्यानं ती जागा आघाडीनं शेट्टींना दिली आहे. मात्र यावेळेला शेट्टींनी एकला चलोरेचा पवित्रा घेतलाय आणि परिणामी जयंत पाटील यांचा मुलगा प्रतीक पाटील या मतदारसंघातून लढण्याचीही शक्यता वर्तवली जातीये. आता ऊस दरावरून राजकीय ठिणगी पडल्यानं वणवा भडकणार की शेट्टी आघाडीमध्ये सामील होऊन थंड होणार हेच आता पाहावं लागेल. सांगलीहून आसिफ मुरसलसह ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. मिरजेत दत्त इंडिया कारखान्याबाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सकाळपासून ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या तुटलेल्या ऊसाचे 100 रुपये आणि FRP अधिक 100 रुपये देण्याचं जाहीर करण्याची मागणी राजू शेट्टी आणि आंदोलकांकडून करण्यात आली. कारखानदार नेते हा निर्णय घेत नसल्याचा आरोप राजू शेट्टींनी केला. दरम्यान या संदर्भात सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी 16 डिसेंबरला सर्व साखर कारखानदार आणि अध्यक्षांची बैठक बोलावली. राजू शेट्टींना प्रांताधिकाऱ्यांकडून बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं. मात्र बैठकीला येऊ पण गेल्या वर्षीचे पैसे देण्याचा निर्णय जाहीर करण्याच्या मागणीवर राजू शेट्टी ठाम आहेत. आता आमची एवढीच अपेक्षा आहे की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे या कारखान्यांना शेजारच्या 21 कारखान्यांनी, शेजारच्या जिल्ह्यातल्या 21 कारखान्यांनी ज्या फॉर्म्युल्याप्रमाणे
उचल दिलेली आहे किंवा गेल्या वर्षाचे पैसे द्यायची तयारी दाखवली आहे, त्या पद्धतीनं द्यावं असं एक पत्र द्यावं. दत्त इंडियाचं प्रशासन त्या पद्धतीनं अंमलबजावणी करायला तयार आहे. आता जर का जिल्हाधिकाऱ्यांनी हे पत्र दिलं नाही तर आम्ही असं समजू की जिल्हाधिकारी सुद्धा या कारखानदारांच्या कटामध्ये सामील आहे. राज्यात आता यापुढे लग्न, वाढदिवस या कार्यक्रमांसह सार्वजनिक प्रसाद आणि सामूहिक भोजनदान या कार्यक्रमांमध्ये भोजनाचं आयोजन करताना अन्न औषध प्रशासन विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. राज्यात यापुढे या परवानगीशिवाय कुठलाही भोजनदानाचा कार्यक्रम होणार नाही आणि या संदर्भात अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी ही घोषणा केली आहे. अन्नाची गुणवत्ता राखून विषबाधासारखे प्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तुमच्या डिपार्टमेंटशी संबंधित असलेला कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम होत असेल, जेवणाचा कार्यक्रम होत असेल, जन्मदिवसाचा कार्यक्रम होत असेल किंवा कोणताही कार्यक्रम सुखाचा किंवा दुखवटाचा, हा सर्व कार्यक्रमामध्ये जे भोजन दिला जातो त्याच्यामध्ये आपल्याला आता यापुढे आपल्याला सगळ्यांना रीतसर परवानगी घेणे हा गरजेचं आहे. रीतसर परवानगी घेणं हा गरजेचं आहे. शालेय पोषण आहारात अंड्याचा समावेश केलेला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी आचार्य तुषार भोसले यांनी केलेली आहे आणि या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देखील दिलंय. सरकार हे संवेदनशील आहे आणि त्यामुळे सरकार योग्य निर्णय घेईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय. तर शिवसेना ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांनी तुषार भोसलेंवर टीका केली आहे. प्रत्येकाच्या कुटुंबाचे ठरलेले नियम असतात आणि अशा वेळेला आपला पाल्य ज्या वेळेला शाळेत शिकत असतो, पहिली दुसरीचा विद्यार्थी असतो, त्यावेळेला त्या अजाणतेपणातनं त्याच्याकडनं जर अंडी खाल्ल्या गेली तर त्यांच्या कुटुंबाचा असलेला शुद्ध शाकाहारीचा नियम मोडण्याचा मोठा धोका या सगळ्याच समाज घटकांना सतावतोय. या विरोधात आम्ही तीव्र आमची नापसंती व्यक्त करतोय आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे आमची मागणी आहे की हा निर्णय आपण तात्काळ रद्द केला पाहिजे. तुषार भोसले हे जगद्गुरूंच्या वरचे स्वतःला समजायला लागलेले आहेत. आध्यात्मिक बेस हे नाही शिकवत की कोणाच्या पोटावरती तुम्ही गदा आणा. अंड ज्यांना जे शाकाहारी आहेत ते नाही खात, पण जे मांसाहार करतात, हाय प्रोटीन डाएट आहे आणि हाय प्रोटीन डाएट हा लहान मुलांना मिळालाच पाहिजे. अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीसाठी वस्त्र विणण्याची संधी पुणेकरांना मिळाली आहे. पुण्यातील हेरिटेज हँड विविंग रिवायवल या ट्रस्टकडून वस्त्र विणली जात आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि चंद्रकांत पाटील यांच्यासह बड्या नेत्यांनी या सूतगिरणीला भेट दिली आणि यावेळी त्यांनी रामलल्लांसाठी हातमागावर वस्त्र विणली. 10 ते 22 डिसेंबर असे 13 दिवस 2 धागे प्रभू श्रीराम के लिए उपक्रम राबवला जातो आणि या काळात नेपाळसह देशातील विविध भागात देवासाठी विशेष वस्त्र विणली जाणार आहेत. माजी सहकार्यवाह भैयाजी जोशी, अयोध्येच्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामीजी, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम देगुरे अशा सगळ्यांनी 2 धागे त्या हातमागावर बसून हे केले, त्या वस्त्रामध्ये विणले आणि त्यातून आम्हालाही एक आनंद मिळाला की बा आता श्रीरामाच्या अंगावरची जी वस्त्र असतील त्यातले 2 धागे आपणही विणलेले आहेत. मीरा भाईंदर शहरातून 300 जण अयोध्येकडे पदयात्रा करत निघालेले आहेत. मीरा भाईंदर ते राम जन्मभूमी अशा 41 दिवसांची पदयात्रा असून 21 जानेवारीला हे भाविक अयोध्येमध्ये पोहोचणार आहेत. आमदार प्रताप सरनाईक यांनी पदयात्रा आयोजनाला सहकार्य केलं असून यात्रेकरूंना शुभेच्छा देण्यासाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मीरा भाईंदरमध्ये पोहोचले. मुख्यमंत्र्यांनी 300 रामभक्तांची भेट घेत पदयात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली 300 रामसेवक, राम भक्त अयोध्येला कूच करतायत. आज 47 दिवसाचा प्रवास आहे. मोठं कठीण काम आहे, परंतु त्यांनी दाखवलेलं जे धैर्य आहे आणि रामलल्लाच्या प्रती दाखवलेली असीम श्रद्धा आणि भक्ती
त्यांना सुखरूप अयोध्येला पोहोचवेल. शिवसेना नेते श्रीकांत शिंदे यांच्या पाथरी येथे होत असलेल्या सभेमध्ये सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत श्रीकांत शिंदे यांना काळे झेंडे दाखवले आणि घोषणाबाजी करत असताना श्रीकांत शिंदे यांनी देखील या कार्यकर्त्यांना स्टेजवर घेऊन येण्यास सांगितलं. त्यानंतर त्यांच्यासोबत बातचीत करून लवकरच मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल. नीट त्यांना एकदम सन्मानपूर्वक वरती घेऊन या. सगळ्यांनी जाण्याची गरज नाही त्या ठिकाणी. सगळ्यांना तिकडून सन्मानपूर्वक त्यांना वरती घेऊन या. त्यांना काय बोलायचं असेल माझ्याशी त्याचा परिवार पुढे कसा जाईल हे सगळे प्रश्न आहेत. विवंचनेमध्ये आहेत सगळे लोक आणि साहजिकच आहेत की भावना. आणि यावरच अधिक बोलण्यासाठी शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नरेशजी, आपण न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहिलं असेल श्रीकांत शिंदे हे पाथरीमध्ये गेले तेव्हा त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली, काळे झेंडे दाखवण्यात आले आणि त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी त्या तरुणांशी युवकांशी बातचीत केली आणि मराठा आरक्षण लवकरच दिलं जाईल असं म्हटलंय. आपली प्रतिक्रिया? हे बघा, काही लोकांनी त्या ठिकाणी त्यांना काळा झेंडा दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे, मी त्या गोष्टीला समक्ष, मी सुद्धा त्या ठिकाणी पाथरी या ठिकाणी आहे. श्रीकांत शिंदे यांनी त्यांना प्रेमाने आणि सन्मानपूर्वक व्यासपीठावर बोलवलं आणि व्यासपीठावरती बोलवल्यानंतर किमान 30 ते 35 हजाराचे संख्या त्या ठिकाणी ती सभा पाहण्याकरता एकनाथ शिंदे, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या त्या सभेकरता उपस्थित होते. पण सन्मानपूर्वक त्यांना बोलवून त्यांच्याशी चर्चा केली आणि आनंदाची गोष्ट म्हणजे की त्याच लोकांनी त्या ठिकाणी जाहीर केलं भाषणामध्ये की आम्हाला एकनाथ शिंदे यांच्यावरच भरोसा आहे आणि तेच मराठा आरक्षण देऊ शकतात. आम्हाला निषेध करायचा नाहीये याविषयी, फक्त आम्हाला आमची भावना पोचवायची होती. अशा पद्धतीने लोकांचा विश्वास बोला नरेशजी, यात पुन्हा सिद्ध झालेलं आहे. बरं नरेशजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. आणि यासोबतच प्राईम टाइम मध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.